नमस्कार, बोल अनमोल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। एक स्त्री असते, तिला 2 मुले असतात, एक मुलगा आणि एक मुलगी। मुलगा खूप सुंदर असतो तर मुलगी जराशी सावळी असते। एके दिवशी तो मुलगा त्याच्या बहिणीला म्हणतो, ताई मी बघ तुझ्यापेक्षा किती सुंदर आहे आणि तू सावळी आहेस, तू माझी बहीण असल्यासारखी अजिबात दिसत नाही। त्या मुलाला त्याचा खूप गर्व वाटला। त्या मुलीच्या मनाला खूप त्याचं बोलणं लागलं। ती रडतच आईपाशी गेली आणि भाव जो काही म्हणाला तिने सगळं काही आईला सांगितलं। आईने दोन्ही पण मुलांना प्रेमाने जवळ घेतलं आणि पहिल्यांदा मुलाला म्हणाली, हे बघ बाळा, तुला देवाने सुंदर बनवू, फक्त रूप महत्वाचं नसतं, रूपाबरोबर गुण पण तेवढेच महत्वाचे असतात। त्यामुळे तू जसा रूपवान आहेस तसे तुझ्यात पण चांगले गुण प्राधान्य कर, मग तुला सगळं सुंदर दिसेल। त्यानंतर ती तिच्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळा, देवाने तुला रूपाने सुंदर बनवलं नाही, यामुळे खंत वाटून घेऊ नकोस। तुला देवाने गुण दिले आहेत, तू गुणवान मुलगी आहेस। त्यामुळे तू नेहमी सगळ्यांशी प्रेमाने वाग, प्रेमाने बोल, छान छान राहा, मग सगळेच तुझ्या रूपाला गुणाला सगळे पाहतील। तू जर चांगली बोलली तर माणसे तुझ्या रूपाकडे दुर्लक्ष करून फक्त गुणांकडे लक्ष देतील। तात्पर्य, रूपापेक्षा गुणाला महत्त्व असतो। धन्यवाद।